चला आज आपण बनवूया गुढीपाडवा विशेष सिंपलशी मराठमोळी थाली। एकदम सिंपल आहे आणि बिना कांदा लसूण सात्विक थाली आहे। गुढीपाडवा हा मराठी नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदापासून चालू होतं। त्या दिवशी गुढीपाडवा हा साजरा केला जातो पहिल्या दिवशी। तर चला मी गॅसवर कढई ठेवल्या, कुकर ठेवलाय। कुकरमध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकायचं, टेबलस्पून। तुम्ही जेवढं ऑइली खाता त्या हिशोबाने तेल टाका भाजीला। आज आपण बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची भाजी। 1 चमचा जिरं टाकलेत गरम झालेल्या तेलात। आता खोबरं, जिरं आणि कोथिंबीर वगैरे मसाला करून घेऊ शकता। मी फक्त अर्धी वाटी शेंगदाणा भाजलेले घेतलेत कुटून मिक्सरवर। 1 चमचा जिरं टाकलेत, भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे होते। व्यवस्थित हलवायचं, तेलातच टाकलेलं आहे ती। 1 चमचा घरचा आपला मसाला टाकला आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, अर्धा चमचा गोडा मसाला आहे। थोडीशी हळद टाका, हळदीमुळे भाजीला कलर व्यवस्थित येत नाही, तुम्ही स्किप पण करू शकता। आणि 2 एकदम लाल झालेले टमाटर चांगले स्वच्छ धुवून चिरून घेतलेत, टमाटर ॲड करायचे ह्याच्यात। व्यवस्थित हलवून घ्यायचं ना। आता मटकी टाकायची। मी पहिली मटकी भाजलेली नव्हती। आता मसाल्यामध्ये आपण मटकी व्यवस्थित भाजून घ्यायची, हलवून मिक्स करून। टेस्टनुसार जेवढी नमक टाकायचं भाजीला तेवढं टाकून घेतलं मी, मला माहीत होतं किती टाकायचं, तर 1 चमचा नमक टाकलं होतं मी। मिक्स करायचं नमक टाकून आणि आता 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। व्यवस्थित मटकी मसाल्याबरोबर भाजून निघते। थोडीशी स्वच्छ धुवून चिरलेली कोथिंबीर टाकायची, मीठ आपण अगोदरच टाकलं होतं। 1 छोटंसं बटाटो मी साली काढून कच्चं बटाटो चिरून घेतलेलं आहे, बटाटा टाकायचं, ऑप्शनल आहे, टाकू वाटलं तर टाका। अशी भाजी मस्त होती, खूप छान भाजी होती अशी। कुकरचं टोपण लावून ठेवायचं, 1 शिट्टी फक्त 1च शिट्टी होऊ द्यायची, जास्त शिजवायचं नाही ही भाजी शिजते तोपर्यंत आपण इकडं भाताची तयारी केलेली आहे। बासमती तांदूळ आहेत, प्लेन तांदूळ टाकलेत, पाणी गरम झाले ना 3-4 वेळा तांदूळ धुवून टाकले। भात शिजतोय साईडला, मसाले भात बनवायचा आहे, तोपर्यंत इकडं आपण पुरीची तयारी करूया। आटा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे तेल गरम करून टाकले, पुऱ्या खस्त्या होते ते छान मोईन टाकलं म्हणजे। आणि थोडंसं मीठ टाकून आटा मळून घेतला, व्यवस्थित साईडला ठेवायची। आता भाजी मस्त शिजली, 1च शिट्टी होऊ दिली ती मी। आता सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवतो तुम्हाला, हे बघा मस्त आहे। आता आपण भात पण शिजला, भात कच्चा शिजवून घ्यायचा आहे, मसाले भात बनवायचा आहे। 2 टेबलस्पून साजूक तूप टाकायचं, थोडंसं जिरं, खडा मसाला टाकायची, 2 मिरची टाकायची, कढीपत्ता लय जरूर होता पण आज माझ्याजवळ नव्हता कढीपत्ता, 5-6 काजू, 5-6 बदाम, थोडंसं किशमिश टाकायचं तुपामध्ये। व्यवस्थित परतून घ्यायचं हलकंसं लाल होईपर्यंत। आता थोडी अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा मसाला टाकायचा, गरम मसाला टाकाया, भाताचा दुसरा मसाला कुठलाही टाका, मॅगी मसाला पण टाकू शकता। आणि आता हे हलकंसं कच्चं शिजलेलं तांदूळ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भात शिजवताना मीठ टाकलेलं नव्हतं, कारण जास्त शिजतं म्हणलं म्हणून। आता चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, थोडंसं 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं, थोडंसं वाफलेपर्यंत। अगोदर मीठ टाकल्यावर पाणी सुटतं आणि भात परत एकदम सुट्टा होत नाही। आता लास्ट वेळी मीठ टाकायचं आणि साईडला ठेवायचं, गॅस बंद करून झाकून साईडला ठेवायचं, भात तयार आहे। आता आपण भजी बनवायचे आहेत। 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे मी, अर्धा चमचा हळदी घ्यायची, हळद, 3-4 मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, कोथिंबीर जास्तच टाका, छान होतात भजी। थोडंसं जिरा आणि ओवा क्रश करून हाताने घ्यायचा, टाकायचा 1 चमचा, अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा ओवा। आता साईडला बेसन भिजायला ठेवलं। आता आपण खिरीची तयारी करूया। तर मी अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे। आता शेवाळ्याची खीर बनवायची, 1 वाटी शेवाळ्या टाकायच्या, शेवाळ्या व्यवस्थित भाजून घ्यायचे त्या लाल होईपर्यंत। तुपामध्ये खूप छान शेवाळ्या व्यवस्थित भाजून घेतल्या ना, खीर छान होती। हे बघा मस्त भाजली, जास्त करपू द्यायचे नाहीत, लाल होईपर्यंत भाजायचे। साईडलाच मी दूध गरम करायला ठेवलं होतं, गरम दूधच शेवाळ्यामध्ये टाकायचं आहे। 2 ग्लास दूध टाकलं आणि थोडा वेळ झाकून ठेवलं। आता 4 चमचे साखर टाकायची आणि 2 विलायचीची पावडर करून टाकायची, थोडंसं ड्रायफ्रूट्स टाकायचं आणि गॅस बंद करायचा। मस्त अशी खीर शिजून तयार झाली, जास्त टाईम लागत नाही शेवाळ्याच्या खिरीला।
आणि थोडंसं दूध आहे तोपर्यंतच हे करायचं, आता घट्ट होत नाही. आता पुऱ्याचा आटा भिजलेला आहे, आपण पुऱ्या बनवूया. फटाफट अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या. पुऱ्या बनवून झाली की पटकन भजी करायची. तुम्ही चमच्यानं सोडू शकता, हातानं पण टाकू शकता. आता मीठ आणि सोडा टाकायचा थोडा, मी पहिलं टाकला नव्हता. मीठ पहिलं टाकलं की पाणी सुटतं भरपूर आणि व्यवस्थित शेप येत नाही भज्याचा. आता तेल गरम झाल्यावर तळून घ्यायचं. बटाटो भजी आहेत, कांदा लसूण बिलकुल नाही घातला आज स्वयंपाकाला. तर हे बघा मस्त असे भजी झालेत. हाय मीडियम फ्लेमवर भजी तळून घ्यायचं. आता आपण थाली लावूया. व्हिडिओ जरा बी आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकवर इंस्टावर बघत असला तर प्लीज फॉलो करा. मस्त अशी मराठमोळी थाली लावून घ्यायची. बघा किती मस्त थाळी झाल्या. अगदी 40 ते 42 मिनटात बनवून तयार झालेली थाळी आहे. तुम्ही पण ट्राय करू शकता. प्रत्येक वेळा आपण पुरणपोळी वगैरे बनवतोच. नवीन काय तर बनवायचं म्हटल्यावर बनवू शकता. थँक्यू सो मच.